हॅलो. हॅलो. हा ताई, श्री नमस्कार. स्वामी समर्थ ताई, श्री बोला. स्वामी समर्थ. आता स्वामींचीच पूजा करायला बसली होती बोला. आणि माझ्या मनात तोच विचार येत होता की नाही का, काल ताईंना म्हणजे ताई कामात असतील, मग हा. उचलला नाही. आज रात्री परत मी फोन करेन. हो, काल तर त्या नाशिकच्या ताईंशी बोलता बोलता वडिलांचा फोन आला. हो. मग किती वेळ चालला तर ताईंचा अनुभवच अर्धा राहिला. हो ना. हे असं होऊन हा. जातं. हा. बरोबर. नाही मग मला वाटलंच होतं काहीतरी, म्हणजे ताई हेच असेल तर ताई लगेच हा. फोन उचलतातच म्हटलं. हो, नाही तर उचलून घेते मी हो. हल्ली तर. हो. आणि आता कशा थोड्याशा फ्री झाल्या ना तुम्ही. हो, फ्री झाली तर सगळ्यांना वाटतं आता हिने आपल्यासाठी अवेलेबलच राहावं. हो. असं आणि होऊन जातं. आम्हाला पण असं वाटतं ना, आम्हाला सगळ्या सेवेकऱ्यांना की बुवा ताई आपल्यासाठीच आहे आता बुवा असं. मग म्हणजे असंच होऊन माहितीये का जातं. ताई, हा. सकाळचं दिवस उगला की लगेच सकाळी 6 वाजेपासून तुमचे व्हिडिओ चालू होतात बरं का माझे. ते करता करता काम करायचं, मग कामही काही वाटतच नाही. खरं आहे ते ऐकता ऐकताना माझं पण हो. तेच होतं. मी कामं करता करता मी ऐकलेले असतात. मीच अनुभव घेते. तरी पण मी डबल ऐकते. म्हणजे एकदम मन प्रसन्न होऊन जातं, अजून आपल्याला थोडीशी हो. हे भेटतं नाही का. काही काही अनुभव तर आणि असे असतात, की असं किती ऐकावे आणि किती नाही असं होऊन हो जातं. बाई, ते साताऱ्याच्या ताईंचा तर खूप गोड असतो अनुभव. हो, फारच खूप गोड आहेत त्या छान. ताई. खूप, हो, हं. खूप सुंदर. असं काही नाही ताई. तब्येत वगैरे व्यवस्थित ना तुमची? हो, हो ताई. हो, हो ताई. हो, काही मला नाही, मला अनुभव शेअर अनुभव. करायचा होता. हो, अनुभव शेअर शेअर करायचा होता ताई मला. हां, हां, हां. सांगू का मग? सांगा, सांगा. कुठून बोलताय हां. सांगायचंय नाव वगैरे? नाव वगैरे काही सांगत नाही, पण मी बरं. मालेगावहून बोलते हे सांगते. हो, बरं. हं. हां, हां ताई. हं. सांगू ताई मग? सांगा, हो. सांगा. हं. हो ताई, मी ना 108 पारायणाचा संकल्प केलेला होता. अच्छा, अ, सहज हो, सहज. म्हणजे बघा, आपल्या अपेक्षा अशा असतात त्या कधीच संपत नाही. संपत नाही. खरंय, खरंय. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, ते पाहिजे. अगदी, पण अगदी. म्हणजे असं एक आहे बुवा, समाधानी राहून आणि म्हणजे जी गोष्ट आहे तिला आनंदाने स्वीकारावी असं माझं म्हणणं आहे अरे बुवा असं. वाह! किती छान. जी हे असलं ते. तर खरंय. मग म्हटलं की 108 पारायणचा संकल्प केला मी बरं का ताई. बरं. तर हां, आहे हां. ना, पण मला बरेच दिवस लागले, कारण मग मध्ये आजारपण हे ते भरपूर आपल्या हे पण राहतातच ना, हो, हो. शारीरिक व्याधी संसार आहे हे ते म्हटल्यावर संसार. सगळं हो. खरंय. तर त्याला मला 9 महिने लागले. बरं. हां, हां. 9 महिने लागले बरं का पारायणाच्या ह्याच्यामध्ये. हं. पण मग त्या पिरियडमध्ये मी खूप ऍडमिट पण राहायची, असं राहायची, तसं राहायचं. पण मी स्वामींना म्हटलं मी पूर्ण करेलच बुवा. बापरे! आणि त्याच्यात मी 11 गुरुवार पण केलेले होते. त्याचा अनुभव मी नंतर सांगेल, तो पण आलेला. हां, पण हां. हा कालचाच अनुभव. मग माझे काल आहे ना ताई 108 पारायण पूर्ण झाले. बरं. हां, हां, हां. अरे 108 वाह! पारायण, हां, 108 पूर्ण पारायण झाले हां, माझे. बघा अशीच जिद्द पाहिजे. हो. तर पण मग मी ठरवलं होतं महाराजांना, बघा संकट हे येणारच आहे, शारीरिक व्याधी हे होणारच. पण मी जो शब्द दिलेला आहे तो मी करेलच बुवा, मला करायचेच आहे हां, बुवा हां, असं. हां, हां, पण हां. नंतर नंतर ते 9 महिने म्हणजे थोडासा टाइम लागला ना ताई. पण ह्या एका महिन्यात म्हणजे मागच्या महिन्यात माझे किती पारायण झालेले होते माहितीये का? फक्त 70 झालेले होते. किती? फक्त 70 झालेले होते. बापरे! आणि मग इतकी ओढ लागली त्या पारायणाची, माझं काम आवरून झालं का हां. लगेच सारामृत उघडायचं आणि वाचायचं, लगेच सारामृत उघडायचं आणि अरे वाचायचं. वाह! किती छान. आणि मग पाऊण तासात ते माझं होऊन जातं आता. पाऊण तासात म्हणजे ते तोंडपाठ होऊन गेलं ना आता, तोंडपाठ पुस्तक होऊन दिसतंय. गेलं. बरोबर, बरोबर. आणि मग काल माझं झालं सगळं पारायण वगैरे. हां. आणि मग म्हटलं चला महाराजांना आपण म्हणजे नारळ, खडीसाखर परत अर्पण करू, पेढे वगैरे. आपलं ते 108 झालं बुवा. हां, हां. मग मी गेली आणि महाराजांना सांगितलं आणि सगळं घेतलं बरं का ताई, खडीसाखर वगैरे सगळं सगळं घेतलं. हां. पेढे घेतले. पण घरून आहे ना तुळशीचं पान घ्यायचं विसरून गेली मी. हां, 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 हां. तुळशीचं पान. आता पण मनात आलं, आता तुळशीचं तर पान राहिलं म्हटलं माझं. पण आता मी परत जर बोलली बुवा मिस्टरांना, माझं राहिलं, मग तू दिवसभर काय केलं बुवा असं तसं हां, नाही असं का. होऊन पण जातं ते खरं. पण जरा धार्मिकच आहे बुवा, त्यांना पण असं व्यवस्थित करायचं, तर व्यवस्थित करायचं. म्हटलं अरे आता जाऊ वाह! दे. तर मी मग महाराजांना म्हटले, आता महाराज म्हटलं, आता जे आहे ते म्हणजे असं आता माझ्याकडून झाली चूक, आता मी विसरली. आणि ताई मग मुजरा वगैरे केला, महाराजांना सांगितलं. महाराज म्हटलं मी रडत पडत कडत केले म्हटलं सगळे पारायण तोडके मोडके. आणि तुम्ही माझी म्हणजे हे केलेलं स्वीकारा बुवा असं, हे पारायण केलेले 108 पारायण केलेले तुम्ही स्वीकारा बुवा हो, असं. हो, 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 हो.
आणि मग आमच्याकडे कसं 6:30ची आरती झाली की सगळे सेवेकरी निघून जातात. मंदिर राहतं, मठ राहतो 9 वाजेपर्यंत उघडा. अच्छा. तर हा मग ते नैवेद्याचे ताट वगैरे घासून पुसून त्यांनी तिथे ठेवलेले होते सगळे बरं का. हा हा तर नैवेद्याचे मग मी पाणी शोधायला लागली की म्हटलं बापरे मी पाणी पण विसरली असं. हा मग हा सर म्हणे थांब म्हणे मी बघतो. मग तिथे नाही का हा गेले तिथे एक जार भरलेला होता. हा हा जार भरलेला होता. सरांनी नळ चालू करून बघितला तो ते काही म्हणजे नळ चालू होईना. मग हा लगेच त्यांनी जड लागलं त्यांना उघडला आणि त्यांनी तिथूनच तांब्या घेतला तो त्यांनी जे रोजची सेवेचं असतं ना नैवेद्याचे बरोबर. हा तिथूनच तो हा तांब्या घेतला आणि मला तो तांब्या भरून आणला. हा ते तो तांब्या भरून आणला मी नैवेद्यासाठी. मग ते आपण हे करतो ना पाणी हे करतो असं हा 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 पाणी घेतो नैवेद्य अर्पण करतो असं नैवेद्यम समर्पणे हो म्हणायला. हो तर ताई त्या तांब्यामध्ये तुळशीचं पत्र होतं. हा तुळशीचं पत्र होतं ताई, तुळशी बापरे पत्र. कसं आलं असेल ताई. बघा ना, आणि ते ते भांडे ताई म्हणजे घासून पुसून खालून वरून पूर्ण घासलेले होते ते, म्हणजे पूर्ण स्वच्छ होते, पूर्ण क्लीन होते ते. बाप रे. म्हणजे बघ इतकी आघात लीला आहे बघा ताई, मग म्हणजे स्वामी किती मनातलं जाणतात ताई. खूप जरा पण म्हणजे आपल्याला दुःखी राहू द्यायचं नसतं त्यांना. अजिबात नाही, अजिबात नाही. म्हणजे सर बघ. सुद्धा शॉक झाले की कसं काय हे तुळशी पत्र आलं म्हणे. मी तर बघितलं म्हणजे तो तांब्या असा त्यांनी हे म्हणजे असं घासून आणि उलटा करून ठेवलेला होता ना, मग ते हो घासून ते भांडे हो दुसऱ्या दिवशी सेवेला लागतात त्यांना. तर बघा. तर त्याच्यात तुळशी पत्र निघालं म्हणजे ताई, म्हणजे असं असं हातात पाणी घेतलं आणि ते तुळशी पत्र माझ्या हातात आलं. बापरे. बापरे बाप. मी महाराजांना म्हटली धन्य आहे म्हटलं महाराज तुम्ही. किती म्हणजे छान आहे ताई, किती छान. खूप सुंदर ताई सुंदर असं. अनुभव, सुंदर तेच अनुभव. तेच म्हटलं ताईंना हा अनुभव शेअर करू म्हटलं हो हो आपण. हो. खूप छान, खूप असं. छान ताई. मी हो शेअर ताई. करते ना ताई. हो हो हो, श्री हं, स्वामी श्री स्वामी समर्थ ताई. समर्थ हो ताई, श्री समर्थ. हो, श्री समर्थ हो.